नमस्कार भावांनो बहिणींनो. आज असं झालं तर इकडं ते तरी बरं झालं. कपडे धुतले, पडदे गिडदे धुतले होते. आपला तिकडचा खिडकीचा पडदा धुतला, स्वयंपाकाच्या घरातला पडदा धुतला. सगळे कंप्लीट कामं झाले. आणि मग कामं गिमं झाले न लगे तरी पण सगळे म्हणू लागले म्हणे 5 वाजा लोक पाणी येणार नाही. पण आता यायला लागले तर भांडी गिंडी आवडले तर डबल आता यायला लागले थोडं थोडं. असं झालं तर सरकारी तिकूनच नव्हतं येऊ लागलं पाणी. पण बरं झालं सगळे कामं होईल होते. पाणी असं बिमार पडेल आणि पाणी येत नव्हतं काय नव्हतं म्हणजे असं होऊ लागलं मोटरीचं हे. तर आता आपल्या सगळे घरातल्या साफसफाया झाल्या आणि पाणी येणार नव्हतं. मग मला माहिती झालं. मग आम्ही कायम तिथं सांबार घेतो. मग मी दुकानात गेल्या त्या ताई सांगू लागल्या म्हणे ताई पाणी येणार नाही म्हणे. मग कामं तर सगळे होईल होते ना. आपला भैया शाळेत जायला होता. एक बकेट तर भरूनच ठेवायला असती. मग इकडं काय लय पाणी जात नाही म्हणजे पाणी भरायचं कामच नाही. असं झालं तर आता मग म्हणलं आता आपण सगळे कामं होईल तर आपले. मग हा ह्या खिडकीचा म्या अंधार येतोय इकडं. पडदा धुतलाय, पडदा धुतेले. आता ह्या इथले त्या कपडे आहेत तिथं ठुलेत ते कपडे. तर त्या कपड्याच्या घड्या करायच्यात. भैयाच्या कपड्याच्या सगळ्या घड्या गिड्या करून ठेवल्यात. मंदिर साफ केलं. आता काहीच नाही राहिले. तुमच्या ताईच्या साफसफाई लगे सगळ्या रेडी झाल्यात आता. आणि म्हणलं चला आता आपण थोडासा मेकअप करू म्हणलं आणि हेडो काढू. तुम्हाला तर माहीतच आहे तुमची ताई कायम खुश राहते. तर मस्त लगे आता आता घरात लय दणदण वाटायला लागले. मस्त कामं गिमं आवरलेत आता. दाजी येतीन आता. काल गेलते त्याला पण म्हणलं या म्हणून. काय माहिती कधी येतात. मग चालूच आहे या म्हणून फोन घेऊन करणं. आता येतो म्हणे. तर आता तुमच्या ताईचे आता ते टोपलीत राहिलेत ह्या कपड्याचे पण घड्या गिड्या केल्यात. लय कपडे झालेत. आणि आता आपली एकच राहिली कॅटली घासायची. तेलकट होती ती स्वयंपाकाच्या घरात. सगळे झाले आता स्वयंपाकाचे म्हणजे सगळे सगळं काहीच नाही राहिलं आता. जाळी घासली भाजीपाल्यावाल्याची. असं तर मग चालूच राहते घासणं. ती भाजीपाल्याची टोपली खाली केली ती लगे ती पण घासली. आणि आता एक कॅटली राहिली पण आता गरम पाणी करीन आणि मग ती नंतर तेलकट झाली थोडी तर तिला घासून घेते. तुमची ताई बिमारच एवढी होती म्हणून पहिली बार आपल्या घरात एवढी धूळ झाली. म्हणजे सारखी बिमारच राहू लागले मी त्याच्यामुळं. तरी पण मी गोळ्या औषधी ठेवेलच येतं आता घरात दवाखान्यातल्या उरेल. आलूची भाजी बनवली तर भैया म्हणे मम्मी मला पसंतच नाही आली म्हणे. अशी काहून केली म्हणजे मसाल्यातली भाजी काहून नाही केली म्हणे. असा करू लागला भैया. त्यो पण जेवणात त्यो रुसला म्हणे दुसरं काही भाजी करता येत नव्हती का. तर आज तुमची ताई संध्याकाळी भाजीपाला आणन आता. भैयाला गोबी आवडती तर गोबी गिबी आणीन. थोडे बटाके आहेत 1.5 किलो आहेत तर 1/2 किलो आणीन. भैया बटाके गिटाके खातोय. अंडे गिंडे आता अंडे आहेत अजून त्याला. तर मग लाडागुडी लावली. म्हणलं भैया अंड्याची पोळी बनवून खाय म्हणलं. मग तवा जेवला. अशी डुळूक पाणी भाजीच खाऊन केली म्हणे. तर पाण्यावानी म्हणजे शेंगदाणे लावले तर म्हणतोय मला शेंगदाण्याची भाजी आवडत नाही. मग करायचं तर काय करायचं. बऱ्याच भाज्या आवडत नाही. मग तो नाराज होऊन बसला. मग त्याचे पप्पा म्हणे त्याला अंड्याची पोळी बनवून दे. लाडागुडी लावली तर भैयानं जेवण केलं. मग असा करतोय भैया म्हणे मला जेवायचंच नाही. शेंगदाण्याची भाजी आवडत नाही त्याला. शेंगदाण्याची भाजी जर लावून काही जर बनवलं खात नाही. वांगे खात नाही. बरेच भाजीपाले खात नाही. मग म्हणे काहूनच बनवली मम्मी तो आलूची भाजी काहूनच बनवली. असं चालू होतं भैयाचं. तुला दुसरं काही बनवता येत नव्हतं का म्हणे मम्मी. मग म्हणलं जेव भैया. मग ती म्हणे मम्मी तू पण जेव म्हणे माझ्यासोबत. मग त्याच्यासोबत जेवण केलं. आता ताईचे सगळे कामं झालेत आता. असं वाटायचं मला मी कधी स्वयंपाकाचं घर साफसफाई करते म्हणजे लय धूळ झालती मला. आपल्याला स्वयंपाकाच्या घरात असं मग धूळ वाटली करमत नाही. आता लय करमायला लागले आपल्या घरात लगे. म्हणजे बरं वाटलं कोण्या बाईच्या जातीला बरं वाटलं ती कधीच मुकाट्यानं बसत नाही. इथल्या दिवस बरं नव्हतं तर मग कपडे गिपडे धुवून टाकायचं स्वयंपाक करायचं. बिमार होते फक्त 2 दिवस भैयानं स्वयंपाक केलता. आणि आपण दर दिवस त्याला कसं म्हणजे बरं वाटलं थोडं तर मग मी स्वयंपाक करायची. दुखं पाखं फक्त 2 दिवस भैयाला मला म्हणजे डॉक्टरनं सांगितलं होतं आराम करा. तर 2 दिवस भैयानं मला पणगाच्या खाली पण उतरू नाही दिलं. आणि तेव्हापासून मग दुखलं. थोडं बरं वाटलं तर चालूच आहेत तुमच्या ताईचे कामं. काल मला बरं वाटलं तर मी दिवसभर घर साफ केलं लगे. दिवसभर लगे काहीच नाही. आता गरमी निघून गेली
अंगावरचे कपडे जे आहेत ते लगे तेवढे धुवून टाकले. मग सगळे कामं म्हणजे उन्हाळ्यात तर बापा बापा लय गरमी होती, मग सांगूच नका. आणि 2-3 दिवसापासून सुरतला पण लय थंडी चालू आहे का लय चालू आहे, लय लगे सगळे आता हात पण उलू लागले, काय लावणं लागन मला आता. भैया तर अशा बाटल्या खतम करतोय म्हणतोय शाळेत भुरके हातपाय चांगले नाही वाटत. असं माणसाच्या वाट्यावर येऊ देत नाही, केवढा लय आणा लगे संपून टाकतोय असं करतोय भैया. लगे दिवसभर भैयाचं लावणं चालू असते, जेव्हा मनात आलं तेव्हा चोपडून देतोय हातापायाला तोंडाला यालं. भैयाला मी सांगायची उन्हात फिरू नका, उठलं सुटलं मित्र आहेत सगळं शरीराला काळुंकेपणा आलाय त्याचा, एवढा काळा झालाय तो. आमच्या घरात फक्त महाच कलर उजळले, हे दोघं पण तुमचे दाजी बाहेर राहते ते काळे पडते, आणि भैया पण सारखा मित्र आहेत हिंडत राहतोय. तर भैया तर लय काळा झालाय आमचा. सांगायची मी त्याला कमी फिर, ऊन तसं आहे आता, असा करतोय भैया पण. आज काय भैया बाहेर गेला नाही म्हणायचं, आणि घरी जर असला तर थोडासा फोन धरायचा का काही मम्मी काय काम करत असली तर नाही. शाळेतून आलं जेवण गिवण केलं का चालला आराम, म्हणजे लेकरं लय आळशी राहते, कटाळा येतोय लेकरायला. दाजी तरी समजा अचानक घरी असले कधी तर त्याला जर म्हणलं फोन धरा तर ते फोन धरतात, काही जर आपण बनवायला लागलं का काही. आणि आता म्हणजे सकाळचा नाश्ता तर जास्त करून सहसा बनवतच नाही, हे दोघं खात नाहीत. मग नाश्ता करायला कोणी नाही म्हणून मग मी एवढी रेसिपीचे हेडं पण नाही टाकत काय. सकाळी मग काय भाजी पोळी तर ती मग घाई असं असते. मग दर दिवसचा इशे मांडायचा, मग गप्पा गोष्टी करते तुमच्या संग भावांनो बहिणींनो. आता दर दिवस शिटीनं कसं आहे हेडो जमा राहत नाही ना, आपल्या गावाकडे हेडो जमा राहतात आणि इकडं जमा राहत नाही. दाजी सोबत काढीन तर दाजी सारखे कामाला असतात, आणि आता जाईल ते गावाला तर पाथे आता कधी बसतात गाडीत ते. तर आता म्हणले तर बसतो म्हणून काय माहिती काय करते आता. चला भावांनो बहिणींनो, हेडो मोठा होईन, हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ताईच्या चॅनलला तुमच्या सपोर्ट करा जा भावांनो बहिणींनो. मस्त तसे तर तुम्ही सपोर्ट करताच, पण नवीन पाहणारे असन तर सपोर्ट करा जा चॅनलला. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.